आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं फूड समिट, सेफ्टी समिट इथं ऑर्गनाईज केलं होतं. स्पेसिफिकली पुण्यातले आणि अराउंड आणि अक्रॉस महाराष्ट्रातले या सेक्टरमधले काम करणारे एंटरप्रेनर्स, उद्योजक इथं आले होते. उद्देश हा होता की एफडीएचं व्हिजन काय आहे, आमच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा एफडीए कडनं काय आहेत याच्याबद्दलचं इंटरॅक्शन होतं. एफडीएच्या इंटरॅक्शन अपेक्षा मी सांगितल्या आणि त्यांच्याही अपेक्षा मी ऐकून घेतल्या. बेसिक थीम जो आपण ठरवलेला आहे, शासनाने ठरवलेला आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ ह्युमन्स फॉर महाराष्ट्र या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. रेग्युलेटर आणि उद्योजक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपलं काम हे सिटीजन्ससाठी, कंझ्युमरसाठी सेफ फूड, स्टँडर्ड फूड, ज्याला एफिशियंट एफिकसी ऑफ मेडिसिन्स, सेफ्टी मेडिसिन हे प्रोव्हाइड करणं आहे. त्या दृष्टीनं काम करणं आहे. आणि म्हणून हे जे तीन महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, सिटीजन्स, इंडस्ट्री आणि रेग्युलेटर, हे कॉन्ट्रॅडिक्टरी नाही, तर एकाच इकोसिस्टमचे भाग आहेत. ह्या अप्रोचने काम करणं अपेक्षित आहे. हा मेसेज मी दिला, त्याला चांगलं रिसेप्शन आलं. त्यांच्यामधले जे कंप्लायन्सेस अपेक्षित आहेत ते करायला तयार आहेत. आणि आपला जो ड्राईव्ह आहे, फूड सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा ड्रगच्या बाबतीतला असेल, तो ॲज पर स्टँडर्ड्स, ॲज पर रूल्स चालेल. कंप्लायन्सेस त्यांनी करायचे आणि कंप्लायन्सेस होतात की नाही हे रेग्युलेटरी बघायचे. त्या पद्धतीची कारवाई आपली चालू आहे. हे करत असताना त्यांनी काही ऑटोमेशनच्या बाबतीतले काही इश्यू त्यांचे, जसं USFDA मध्ये होतं, अलर्ट्स येतात, तर त्याच्यातल्या काही सिस्टम आपण ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. जसं की रिकॉल ऑर्डर जर तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघितल्या मेडिसिनच्या बाबतीतल्या, तर ज्यावेळेस रिकॉल ऑर्डर ते माझ्या वेबसाईटवर आता अवेलेबल असतील, त्यांचे सेकेट आणि त्या तुम्हाला अवेलेबल भेटेल. इथून पुढे फूडच्या सुद्धा काही रिकॉल ऑर्डर ज्या असतील त्या माझ्या वेबसाईटवर अवेलेबल असतील. हे सगळं करत असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत एफडीए मध्ये जी घेतलेली आहे, तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजन पर्यंत जाते. त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाइन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला त्याच्यामध्ये रिझॉल्व्ह करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेनवरती पोर्टलवरती द्यायचं. ही सगळी कंप्लेन कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाइन आहे, ग्रीव्हन्स किंवा कंप्लेन करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते. त्यांनी ती करायची. वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते. म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले हिट आम्हाला पाहायला भेटल्या. पहिल्या 1-1.5 तासामध्येच एका मिनिटामध्ये 3,75,000 हिट्स आल्यामुळं आम्ही तेवढं इमॅजिन केलं नव्हतं एवढी कपॅसिटी लागेल किंवा हिट्स येतील. त्यांची कपॅसिटी ऑलमोस्ट 1.5 लाख 2 लाखाच्या आसपास होती. त्या हिट्स जास्त केल्यामुळे सर्व क्रॅश झालं होतं, पण आपण 1-2 तासामध्ये करून आता कपॅसिटी वाढवलेली आहे. आणि म्हणून ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत हे आपण ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. त्याच्यामुळे वेगळ्या कुठेही जाण्याची आता आवश्यकता नाही. ग्रीव्हन्स टाईप करता येतो किंवा व्हॉइस नोटनी सुद्धा आपल्याला अपलोड करता येतो. आपले डिटेल्स त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहेत आणि ते दिले की आपली ग्रीव्हन्स त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आपण पुढच्या काही काळामध्ये एफडीए मध्ये ऑटोमेशन घेणार आहोत. तो विषय तर इंडस्ट्रीने काही रेज केला की आम्हाला जे काही अलर्ट्स असतील ते आपल्या पोर्टलवरतीच बघता येईल. तसं आपण इंटिग्रेटेड पोर्टल म्हणजे आपल्या आत्ताच्या सर्व्हिसेस ज्या आहेत लायसन्सिंग त्या पूर्ण ऑनलाईन आहेत. फूडच्या बाबतीत फॉस्कास्टवरती आहेत,
ड्रगच्या बाबतीत आपली एक्सेलेंट पोर्टल आहे, त्याच्यावरती आहे, परंतु ते लायसन्सिंगच्या बाबतीत आहे. पण इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ऑटोमेशन कशा करतात याचा प्लॅन आमच्या लेवलला चालू आहे आणि पुढील काही 6 महिने ते 1 वर्षाच्या काळात ते पण पूर्ण ऑटोमेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच पार्ट एक जे ब्लॉकचेनचा विषय आहे त्याबद्दलचे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, लायसन्स दिलं, त्यांना कधी नोटीस दिली, त्याचं कधी लायसन्स सस्पेंड केलं, त्यांचं कधी अनसेफ फूड आलं, हे रेकॉर्ड त्यांच्या त्या लायसन्सच्या नावावर आपल्याला कायमस्वरूपी दिसणार आहे. म्हणजे आज किती वेळेस गेलं त्याचं रेकॉर्ड राहतं नाही राहत, कुठं बघतं हे वेगळं बघण्याची गरज पडणार नाही, ते ऑटोमॅटिकली दिसेल. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर शक्य झालं तर ते कंझ्युमरला पण माहीत असेल की ह्या बिझनेसेसमध्ये कशा पद्धतीचं आहे. तर याचा पण आम्ही त्याच्यामध्ये विचार आहे की यांच्याबद्दलचं आतापर्यंत काय काय ॲक्शन झाल्या, चांगल्या असतील, नॉट सो गुड असतील, तर हे पण कंझ्युमरलाही कसं बघता येईल याचा आमचा त्याच्यामध्ये विचार चालू आहे. परंतु ॲज अ रेग्युलेटर हे डेफिनेटली एका क्लिकवरती एखादा एंटरप्रेनर असेल, लायसन्सी असेल, त्या लायसन्सीवरती आतापर्यंत काय झालेलं आहे, लास्ट लायसन्स झालं, वेळेत नाही झालं, नोटीस गेली, इम्प्रुव्हमेंट नोटीस गेली, वगैरे वगैरे, ह्या गोष्टी ॲट 1 क्लिक अवेलेबल असाव्यात, जेणेकरून आपल्याला त्या उद्योगाच्या बाबतीत, एंटरप्रेनरच्या बाबतीत काय काय झालेलं आहे हे कळेल. हा त्या ब्लॉकचेनच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. येस, बिलकुल, ते सगळे तुम्ही तिथं ऐकलंय, सगळं बघितलंय, परत करायचं. एका उद्योगाने समजा जर कंप्लेंट केलं नसेल तर त्याचे सर्व उद्योग एका खाली येणार. प्लीज अंडरस्टँड, नाही ना, लायसन्स असं त्यावेळेस त्या पर्टिक्युलर फर्मला असतं, तसे कंप्लायन्सेस त्यांनी करणं, यांनी करणं अपेक्षित असतं. पण एकच माणूस आहे, त्याचे 4 उद्योग आहेत, राईट. म्हणजे त्यांचे कोणते कोणते उद्योग आहेत, दुसरीकडे तसे कंप्लायन्सेस लॅब्स आहेत की आम्हाला बघता येतील. ज्यावेळेस एक लायसन्स असतो, लायसन्सी असतो आणि ते पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या बाबतीत असतं किंवा सर्व्हिसच्या बाबतीत असतं, तर त्याचे रूल्स त्यांनाच लागू नाही, त्याचे रूल दुसऱ्याला लागू नाही होऊ शकत, जरी व्यक्तित्व असला तरी. पण ॲज अ रेग्युलेटर आम्ही हे बघू की जर इथं हे लॅकून आहे आणि सेम बिझनेस दुसऱ्या ठिकाणी त्यांचा आहे, तर आम्ही ते चेक करू की तिकडे तसा बिझनेस आहे का. दॅट विल हेल्प अस डिसिजन मेकिंग. मोठ्या कारवाया सुरू आहेत, 10 केलेल्या आहेत जिल्ह्यात, सगळ्या कारवाया झाल्या आहेत. तुमच्याकडे डेटा आहे ना? असं फक्त नाही, आता माझ्याकडे तुम्हाला नावाशी नाही सांगता येणार, पण हे अक्रॉस महाराष्ट्र आपले आहेत. पर्टिक्युलरली आपण काही ऑर्डर्स काढलेले आहेत, डेअरीच्या बाबतीत कारवाया चालू आहेत, हॉटेल अँड रेस्टॉरंटच्या बाबतीत चालू आहे, आपल्या प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत चालू आहे, इतरही बाबतीत चालू आहेत. परंतु स्पेशल फोकस आपण आता फूड इंडस्ट्रीवरती, डेअरी इंडस्ट्रीवरती आणि प्रोहिबिटेड आयटमवरती केला. आणखी याच्यामध्ये काही पुढच्या प्रमाणात वाढणार आहे आणि याची माहिती आम्ही प्रेसला ऑलमोस्ट डेली बेसिसवरती देतो आहोत. दुधापासून सुरू झालेली कारवाई तंबाखू असेल, टेस्टिंग सारखं पेय असेल किंवा ते आता डॉक्टर्स पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक लोकांना प्रत्येक ठिकाणी भेसळ असं वाटायला लागलं. काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे? नाही, भेसळ ह्या दृष्टिकोनातून बघायचं नाही. आय थिंक नागरिकांना माझं ते आव्हान आहे. मी आता इथं माझ्या ओपनिंग रिमार्क्समध्ये बोलण्यामध्ये बोललो की आपण हा जो भेसळ युक्त पदार्थ किंवा भेसळ आहे त्यासाठी FDA आहे हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. प्रथमतः नागरिकांनी काढावा, मीडियानी काढावा, इंडस्ट्रियलिस्टनी काढावा. कारण ओरिजिनल जो ऍक्ट होता फूडच्या बाबतीत होता प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ऍक्ट 1954, म्हणजे भेसळ थांबवण्यासाठीचा ऍक्ट होता. दॅट वॉज चेंज इन 2006, 2006 मध्ये चेंज झाला आणि त्याच्यानं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट आला 2006 मध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन 2011 पासून सुरू झालं. हा 360 डिग्री चेंज आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स. त्याच्यामुळे हा बदल फक्त पेपरवरचा न राहता तो आपल्या आयुष्यात बदल आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण एखाद्या पदार्थाकडं किंवा वस्तूकडे बघताना ती अडल्टरेशन आहे की नाही एवढं न बघता ती स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही हे बघायला शिकलं पाहिजे. कारण स्टँडर्डच्या आधारे सेफ्टी आहे. स्टँडर्ड जर असेल तर ऑफकोर्स ती चांगली आहे. आणि म्हणून ते कोणते स्टँडर्ड्स आहेत ते फसाने ठरवलेले आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये फूड सेक्टरमध्ये 22 प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. त्या स्टँडर्ड प्रमाणे ते प्रॉडक्ट असावा, ते मार्केटमध्ये यावे आणि ते कंझ्युमरला त्या स्टँडर्ड प्रमाणे भेटावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे कंप्लायन्सेस उद्योगाने करायचे,
हे कंप्लायन्सेस उद्योगाने करायचे आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते कंप्लायन्स करताय की नाही हे एफडीएने बघायचं. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल उद्देश हा नागरिकांच्या हेल्थ याच्याशी संबंधित आहे. म्हणून सेफ्टी आणि हेल्थ ऑफ पीपल इज ऑफ इम्पॉर्टन्स हा त्याच्यातला इश्यू आहे. आणि म्हणून हे सगळं करताना आपली हेल्थ चांगली राहायची असेल तर आपण ज्या गोष्टी खातो पितो औषध घेतो ह्या स्टँडर्ड प्रमाणच्या आहेत का, सेफ आहेत का, हायजेनिक आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं फक्त एक्सपायरी डेट कधी आणि किती किंमत आहे एवढ्या पुरतं बघणं न थांबता त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत आणि ते स्टँडर्ड प्रमाणे आहेत की नाही याच्यावरती फोकस होणं गरजेचं आहे. तो अप्रोच चेंज होणं गरजेचं आहे. फक्त भेसळ आहे अशा दृष्टिकोनातून न बघता ते स्टँडर्ड आहे का, सेफ आहे का आणि तुमच्यासाठी ते योग्य आहे का हे जर बघितलं तर खूप चेंज होईल. आणि त्या दृष्टीने ती आपली मानसिकता ऍज अ कंझ्युमर म्हणून आपली बदलण्याची गरज आहे. ऍज अ इंडस्ट्री म्हणून त्यांनी कंप्लायन्सच्या दृष्टिकोनातून बदलणं गरजेचं आहे आणि ऍज अ रेग्युलेटर म्हणून आम्ही त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यातल्या अनेक आस्थापनांकडे लायसन्स देखील नाहीये. विना परवाना किती दिवस झालं तो सगळा बिझनेस चालू आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी रिन्युएट नाही केले. तुम्ही ते पण बघताय आता सगळं. या सगळ्या लोकांना काय सांगाल तर यांना काही आम्ही याच्यामध्ये ऑर्डर्स आपल्या स्टँडर्ड आहेत. लायसन्स नसेल तर 10 लाख रुपयाचा दंड आहे. विदाऊट लायसन्स जर तुम्ही बिझनेस करत असाल. आतापर्यंत आम्ही तेवढा दंड लावत नव्हतो, कमी मध्ये भागून नेत होतो. इथून पुढे ते कमी मध्ये चालणार नाही. माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय किती छोटा असेल असं वाटत जरी असेल तर 10 लाख लिमिट आहे तर 10 लाख लावू द्या. सो दॅट अनलायसन्स किंवा अनरजिस्टर्ड उद्योग कुणी करू नये हा त्याच्या पाठिंब्याचा उद्देश आहे. आणि जेणेकरून लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या, ऑनलाईन आहे, लवकर भेटतं, ती काही अडचण नाहीये. आणि आपण नियमानुसार स्टँडर्डनुसार काम करा. तर हे केलं तर तुमचाही उद्योग व्यवस्थित चालेल आणि नागरिकांना व्यवस्थित फूड भेटेल. एका वेळेस सॉरी तक्रारी म्हणजे पॅटर्न नाही पॅटर्न म्हणजे काय म्हणायचं तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू शकतो. सर्वात जास्त कंप्लेंट पुणे जिल्ह्यातल्या डॅशबोर्ड दाखवू शकतो. अनहायजेनिक फूड ह्या सर्वात जास्त कॅटेगरी आणि मानवी आरोग्यात धोकादायक ठरणाऱ्या कुठं आढळल्या आहेत का? त्याचे आपले सॅम्पल येतात, सगळे होतं, त्यात आपण डिस्क्लोज करतो. जे अनसेफ असतो तर रिकॉल करतो. अनसेफ साठी त्याचं लायसन्स सस्पेंड करून पुढची कारवाई करतो. आपलं चालू आहे. ती माहिती आम्ही प्रेसला देतो. तो डेटा आता मला नाही सांगता येणार, पण आपण ते ऑलरेडी कारवाई करून प्रेसमध्ये देतो. तुम्ही जर वाटले तर लायसन्स कॅन्सल केलेले अनसेफ आढळले आपण देतो त्याच्यामध्ये. आता देतात ज्या ते सांगितलं काय कारवाई करतो त्याची प्रत्येक कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट केली जाते. ते जाऊन तपासतो अधिकारी. त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या तिथं लॅकुना आहेत, कंप्लेंट केली म्हणजे 100% खरी असेल, पार्टली खरी असेल, ते डिपेंड. तिथे गेल्यानंतर तपासणे ते स्टँडर्ड प्रमाणे काम करतो. आम्ही जर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना माझे इन्स्ट्रक्शन असे आहेत त्या पूर्णपणे आपण इन्स्पेक्शन करायचे ॲज पर द स्टँडर्ड. जे आपले स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन त्या एस्टॅब्लिशमेंटला लागू आहेत ते पूर्ण तपासणी करायची. फक्त कंप्लेंट आला तेवढा पार्ट न करता पूर्णच तपासणी करायची. सो दॅट तो बिझनेस ती इंडस्ट्री त्या नामप्रमाणे काम करते की नाही हे तपासायचं. आणि त्या फाइंडिंग ज्या असतात त्याच्या आधारे आपण कारवाई करतो. आणि ज्या प्रकारचा व्हायलेशन असेल त्या प्रोपोर्शनली आपण त्याच्यावरती कारवाई करतो. कशाचा नाही एकूण कारवाईचा म्हणजे पहिल्या 24 तासात 500 होत्या. काल म्हणजे आज मला बघता आलं नाही, आम्ही बघू. पण तो ऑनलाईन आहे आता, त्याच्यामुळे तो डॅशबोर्डच आहे. तो एवढी अधिकारी म्हणजे पुणे जिल्ह्यात किती आहेत ना तुझ्याकडे आपला? हा जॉईंट कमिशनर आहेत माझे पुणे डिव्हिजन का जिल्हा नाही जास्त असतील. तुम्हाला पुणे तुमच्या डिव्हिजनचे कितीच बघा. आय कॅन शो यू सॉरी ते चालूच आहे. ते कंटिन्यू आता 1 मिनिटात सांगितलं 2 मिनिटं आकडा चेंज होणार आहे. त्याच्यामुळे किती झाला म्हणजे तुम्हाला मी प्रेस आय थिंक सर्वात जास्त प्रेस एफडीए ला मिळाल्यानंतर सुरू झालाय. ऑलमोस्ट डेली बेसिसवरती आम्ही देतोय. ऑलमोस्ट डेली बेसिसवरती. आणि तुम्ही तेच मला रिपीट क्वेश्चन करताय. दुसऱ्या नाही प्रश्न विचारू त्यांना. एक मिनिट नो यू आर रॉंग. संस्थेच्या कारणास्तव नाही, संस्थेच्या कारणावर नसतं. ते डिस्ट्रॉय करण्यासाठी अनसेफ असेल तरच डिस्ट्रॉय होतं.
संशयाच्या कारणावरून नसतं. तिथे ज्या फाइंडिंग असतात त्याच्या आधारे असतात. नंबर 1 ते कारण सांगतो मी तुम्हाला, ऐकून घ्या. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे. अनसेफ फूड मधला सर्वात मेजर घटक, वन ऑफ द मेजर घटक इज अनहायजेनिक प्रिपरेशन. प्लीज अंडरस्टँड. जर अनहायजेनिक प्रिपरेशन असेल, तिथं मला बुरशी दिसली असेल, तर ऑटोमॅटिकली इट बिकम्स अनसेफ. आणि ते जर मी ते चालू ठेवलं, कंझ्युम केलं, फूड पॉइझनिंग झालं, इट इज नॉट अलाउड. म्हणून त्यासाठी ती पनिशमेंट आहे, कायद्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही कायद्याचं व्हायोलेशन करतो का? ऍब्सोल्युटली नाही, कायद्याप्रमाणेच जात आहोत. तिथे जर अनसेफ असेल, अनसेफ फॉर कन्झम्पशन असेल, तर आम्हाला ती कारवाई करणार. हे आजचं रूल आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही आहे. सॅम्पलचे रिझल्ट, तुमचा जो पुढचा कॉन्सिक्वेन्सचा प्रश्न आहे की ते वेळेत येतात का? स्पीड वाढलेला आहे. मी जसं पाठीमागे प्रेस पण दिली होती, तुम्ही वाटली की नाही मला माहित नाहीये. जून महिन्यामध्ये फूडचे सॅम्पल आपण 6400 पेक्षा जास्त टेस्ट केले आहेत. आणि 15 जुलैपर्यंत, 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत फूडचे सॅम्पल आपण जवळजवळ 8000 पेक्षा जास्त टेस्ट केलेले आहेत. बाय द एंड ऑफ मंथ ऑलमोस्ट आपण करंट लेवलला येऊ. म्हणजे विदिन 14 डेज आपण फूडचे सॅम्पल कशाही परिस्थितीत त्याचे रिझल्ट देऊ. ही परिस्थिती बाय द एंड ऑफ मंथ येत आहे. त्याच्यामुळे तशी लॅबची प्रॉब्लेम नाहीये. एक फक्त यामध्ये रिस्पॉन्स असा होता की थांबा. सर सर्वाधिक हायजेनिक अनहायजेनिक पुणेकर खातात असं होते. नाही. लक्षात घ्या, हे जनरल स्टेटमेंट करून वी शुड नॉट स्केअर इदर द पीपल किंवा इंडस्ट्री, ह्या दोघांना स्केअर करायचं नाही आपल्याला. कारण नागरिक तेवढे जास्त जागरूक असतील, कदाचित जास्त इथं जास्त नंबरमध्ये इस्टॅब्लिशमेंट पण असते. सो हे स्टेटमेंट करणं की इथं असं तसं असं स्टेटमेंट नाही करता येणार आपल्याला. इट इज व्हेरी स्पेसिफिक, पर्टिक्युलर. त्याच्यामुळे एका ब्रँडने सगळ्याला स्वीप करणं हे काय बरोबर नाही आहे. कंप्लेन जास्त आला याचा आता अवेअरनेस जास्त आहे, हा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याचा आता 100% कंप्लेन मध्ये तथ्यांश आहे की असं एक नाही. जसं की आता समजा हॉटेलच्या बाबतीत घेतलं, आपण ऑलमोस्ट 2 दिवसापूर्वीचा आकडा असा होता की 450च्या आसपास हॉटेल आपण तपासले अक्रॉस महाराष्ट्र. 150च्या आसपास इम्प्रुव्हमेंट नोटीस दिल्या, 56च्या आसपास लायसन्स सस्पेंड केले. बाकीचे व्यवस्थित सापडलेच नाही. आपण हायलाइट करताना ते करतोय, पण माझ्या नोटमध्ये दोन्ही पार्ट असतात. माझ्या नोटमध्ये एवढे सापड तपासले, याच्यात आन्सेप एवढ्या नोटिसा दिल्या, एवढं हे माझ्या प्रेसमध्ये असतं. त्याच्यामुळं सगळ्यात त्याच्यावरती चूक निघते असं नाहीये. आणि काही आम्हाला इंटेलिजन्स बेस्ड असतात, म्हणजे काही कंप्लेंटच्या आधारे करतो, काही इंटेलिजन्स बेस्ड असतात, काही आमचं अनालिसिस असतं. ह्या तिन्ही गोष्टीच्या पाठवते आपण कारवाई करतो. सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, स्ट्रीट फूड सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आपण कारवाई करताना सगळ्यावरती घेतलेली आहे. ऍट वन गो तुम्ही मला सगळ्याच कारवाई करणं शक्य नाही, कारण ते आपल्याला 100% माझ्याकडे 12 लाख प्लस फूड बिझनेस रजिस्टर्ड आहे. ऍट वन गो 12 लाख वरती काम करू शकतो का? नॉट पॉसिबल. आपण सॅम्पल बेसिसवरतीच काम करतो. कंप्लायन्सेस फूड इंडस्ट्रीने करायचं. आणि माझा प्रेस नोट देण्या पाठीमागचा ऍक्च्युअली उद्देश माझा हा असतो, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा त्याच्यामध्ये. दोज हू पीपल कंझ्युम करतात त्यांनी जर क्वेश्चन करायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिक डिमांड सप्लायनुसार त्याप्रमाणे क्वालिटी स्टँडर्ड चेंजेस होतील. आणि आज इथे येण्याचा उद्देश हेच होता की त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की काय अपेक्षा आहेत ते सांगण्याच्या दृष्टिकोनातून, आणि चांगले इंटरॅक्शन झाले तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवता. दिस इज अ होल इकोसिस्टमचा पार्ट आहे. लास्ट 2 क्वेश्चन्स. एक मिनिट. कशावरती? सर्वांवरती करतो आपण. सगळं प्रेस नोट देतो. तुम्ही, मी बघितलं, मला एक जाणवलं की मी फार्मसीच्या सुद्धा नोट्स देतो, ड्रगच्या सुद्धा प्रेस नोट देतो. तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये सगळं नमूद असतं. डेली येत नाही, पण जेव्हा जेव्हा त्याप्रमाणे कारवाई होते 2-3 दिवसामध्ये त्यांची सुद्धा येते.